जरांगेंनी दिला पुन्हा उपोषणाचा इशारा। फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत पुन्हा होणार वहाड। आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। हे बघा फडणवीस साहेब काय म्हणले तुम्ही सांगितलं ना मला, नावात काय त्याच्यात काय त्याची मी दुश्मनी का गोळ्या घालणार का मी एकामेकाला। स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील हे स्पष्टपणे अतिशय माहिती आहे की ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावंच लागेल, त्यामुळे त्यांची ही भूमिका ही तशाच प्रकारची आहे। मराठ्यांची गरज नाही तुम्हाला, एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं। आणि मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। त्याला काय माहिती हिंडत इकडे तिकडे घेतलं नाही, याला विश्वासात घेतलं नाही त्याला घ्यायचं, तू विश्वासात घेतलाय की जाय का। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की आरक्षण देऊ, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की दिल्लीला विचारावे लागेल। या विधानांचा अर्थ काय असा सवाल करतानाच मराठ्यांनी उधळलेल्या गुलालाचा अपमान केला तर सरकारला वठणीवर आणू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा कायदा बनवावा आणि त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा येत्या 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसेन असं ऐलान आता मनोज जरांगे पाटील यांनी रायगडवरून केलंय। 2 दिवसापूर्वी जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी मराठा नोंद असलेल्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा अध्यादेश त्यांच्याकडे नवी मुंबईत सुपूर्द केला। त्यानंतर जरांगे यांनी लाखो मराठा बांधवांसह विजयाचा गुलाल उधळला। या घटनेला 2 दिवस उलटत नाही तोच सरकारने फसवणूक केल्याचा प्रत्यय जरांगे यांना आलाय असं बोललं जात आहे। आज जरांगे किल्ले रायगडवर छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी आले होते। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार आसूड ओढलाय। ते असं म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नवी मुंबईत येऊन आमच्या कपाळावर विजयाचा गुलाल लावलाय, पण देवेंद्र फडणवीस मात्र भलतेच बोलत आहेत। मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही, सगळ्या सोयऱ्यांबाबतच्या प्रमाणपत्राबाबत केंद्र सरकारशी बोलावे लागेल असं ते मीडियाला सांगत आहेत। सरकारची ही दुटिप्पी भूमिका आहे आणि त्यामुळे या सरकारवर आता भरवसा राहिलेला नाही असं देखील जरांगे पाटील म्हणाले। कुणबी मराठा अशी नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती सूचना मागवणार आहे। म्हणजे त्यानंतर नेमकं काय करणार? सरकारने नेमलेली समिती काम करते असं दिसत नाही आणि हा प्रश्न महाराष्ट्र सरकारशी संबंधित असताना केंद्र सरकारला विचारण्याची फडणवीसांना गरज काय असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे। ते असं म्हणाले की मी सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता, त्याची मुदत 9 फेब्रुवारीला संपत आहे। सरकारने जो अध्यादेश आम्हाला दिला त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी आणि 16 तारखेच्या आत विशेष अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, अन्यथा 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे। त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेतं हे बघण्यासारखं असणार आहे।